नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी श्रेया फ्रॉम RR ब्लॉग्स. तर आज आम्ही चाललो आहे बाहेर ट्रिपसाठी. तर मग माझा आबा बोललेला की सकाळी नको जायला, कारण की सकाळी खूप ऊन असतं. तर मग आता आम्ही चाललोय ट्रॅकिंगला. तर म्हणजे तुला काय बोलायचं? तुला काय बोलायचं बेटा? ट्रॅकिंगला चाललो आपण ट्रॅकिंगला चाललो. आणि तुम्ही हे जे हातामध्ये घेतलं ते काय मॅडम? हे फिश असं नाही का पकडायचं, मासे पकडायचं स्टिक आहे का? पकडायचं. हा. अच्छा, तुम्ही सगळी बॅग वगैरे घेतली का? सगळी बॅग वगैरे? हो, हे बघा. बॅगेत तुम्ही कुठलं सामान घेतलंय? बॅग मध्ये सगळं सामान आहे, म्हणजे फर्स्ट एड किट, फ्रुट्स, पर नंतर आम्ही तिकडे जेवण पण बनवणार आहे. मग खूप मजा येणार आहे आज. तुझी इच्छा आहे का पिझ्झा खायची? हो, आज आम्ही पिझ्झा पण बनवणार आहे. तुला आवडतो पिझ्झा? यस. तुला बेटा किती आवडतो? 5 आवडतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या बाजीने माझी ट्रेकिंगची बॅग घातली. जरा गोल फिर. तिच्या वजनापेक्षा जास्त कदाचित ही बॅग असावी. सगळं सामान घेऊन झालं आता आमच्या ट्रेकिंगची बॅग वगैरे, पाण्याचा जार, त्याच्यानंतर आपला बाजा सगळं घेऊन झालंय. आता आम्ही निघतो सहपरिवार ट्रेकिंगसाठी. इकडनं साधारणतः 40 किलोमीटरवरती एक स्पॉट आहे कानेफाटा. तिकडं आपण चाललोय आज कॅम्पिंगसाठी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, या चिल्ले पिल्ल्यांचा उत्साह तुम्ही बघू शकता. प्रज्वीने आता जार घेतलाय भरून. प्रज्वी पूर्ण जार भरलाय का पाण्याचा? अच्छा, सिरज तू काय घेतलंस का बाबा? काय नाही घेतलं, ठीक आहे, चालतंय. आता सगळं सामान भरून झालं इकडे, आपलं जार वगैरे सगळं, बॅग वगैरे सगळं. आता आपण निघतोय लगेच. सगळ्यांचं आवरून झालंय सगळ्यांचं. एक छोटीशी ट्रिप आपल्या फॅमिलीसह एक आपण ब्लॉग शूट करतोय आज. तुम्ही बघू शकता इकडं आता आपले चिल्ली पिल्ले आपण सगळं चाललोय मस्तपैकी एक छान अशा ठिकाणी. मल्हारराव नमस्कार. हे सध्या आमच्या ट्रिप मध्ये नसतात. आमचे मित्र चालले, आम्हाला खूप दुःख वाटतं, पण आता काय करू, संसार पण पाठीमागे आहे ना आमच्या. चालेल. काय दर्शन होत नाही, काय नाही. हे आमच्या सोसायटीचे कांबळे साहेब, आमचे आधारस्तंभ. आता आम्ही चाललोय. आमचा संसार आहे सर, नाही तर आम्ही गेलोच असतो. गेलच असतो. कारण तू तुम्ही नेक्स्ट टाइम आहे सर. सगळं सामान घेतलं आम्ही आता. ताई तुला काय म्हणायचं, सगळं सामान घेतलं का आपण आता पिझ्झाचं? सगळं आता जवळपास सगळं झालेलं आहे. दूध घेतलं? ओके. आपण पोहोचलो आपल्या स्पॉट वरती. काळा किर्रा असा अंधार पडला इकडं तिकडं. आज विशेष म्हणजे माझ्यासोबत माझी फॅमिली. खूप दिवसापासून इथं चाललं होतं की फॅमिली आपण जावं कुठेतरी. आज तो ती वेळ आली मित्रांनो. आता बघत पुढची गंमत काय होती, कसं होतं तुम्हाला सगळं सांगतो. मित्रांनो, तुम्हाला जे दिसतंय ना, आपण आता डोंगरावरती जायचं. त्या डोंगरावरती आपलं जाण्याचं तुम्हाला मी दाखवतो. रोडला जास्त गर्दी नाहीये, पण ठीक आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. पप्पा तुम्हाला काय बोलायचं आता स्पॉट बघून? एक नंबर हा स्पॉट वाटतोय. बापरे, आजूबाजूला सगळं जंगल. उंच डोंगरावरती आपण आलोय आणि एवढा सुंदर नजारा वाटतो इथला. बघून खूप छान वाटलं. आता मित्रांनो टेंट बांधलाय आम्ही. आमचं सगळं तयारी सगळी चालू केली. आमच्या आई साहेब आणि आमचे चिल्ले पिल्ले टेंटच्या आतमध्ये बसले. मम्मी तुला काय बोलायचं, 2 शब्द? तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटते. पहिल्यांदा आलो इकडे एवढ्या लांब. हे पण कोणामुळं? तुझ्यामुळं. स्पॉट पाहू शकता. जास्त चिल्ले पिल्ले असल्यामुळे आम्ही पुढे जास्त गेलो नाहीये, पुढं दरी असल्यामुळं. आता सुरुवात करतो कॅम्पिंगची. मित्रांनो, मस्तपैकी आमचा सेटअप लावून झालाय. आमचे चिल्ले पिल्ले होते ते मस्तपैकी आता आंबे खात आहेत. सिरज बेटा, तू नाही खाते आंबा? मी खाते ना. कधी खाते बेटा? आधी पिझ्झा करायचा आहे. आता मित्र तुम्ही पाहू शकता पिझ्झाची तयारी झाली आहे. पहिले भाज्या कापायच्या अगोदर पहिले मी पिझ्झा फोडला. उतावा नवरा गुडघ्याला बाशी यालाच म्हणतात. चीज पिझ्झा करायचा आहे, त्याच्यामुळे भाज्यांची काही गरज नाहीये. पोरी चीज पिझ्झा खाणार आहे. सॉस लावायचा, चीज टाकायचं, एक करायचं, झालं पिझ्झा तयार. पिझ्झा तयार. त्याच्यामुळे बेस फोडलाय पोरीचा. आता मला तू सांगू शकते का की मोजरेला चीज कुठे आहे? मोजरेला चीज आहे ना, मोजरा सुधरा नाही. टॉर्च मारतोस का? हे बघ, नाही सॉरी, हे नाही. मसाला आहे वाटतं, मसाल्याचा अंड्यात टाकायला. मम्मी तू निवंत बस मम्मी. मोजरेला मोजरेला चीज तुम्ही पाहू शकता मित्रांनो. येस बेटू.
मध्ये सांडू दे, काय विषय नाही. माझा मोबाईल देऊ. प्रतिज्ञा ते मारते. ते कापायला घ्या पटकन तुम्ही. येस. मम्मी आता बस बस निवांत, पप्पा या बसा निवांत. अरे मित्रांनो तुम्ही पाहू शकता फक्त चीज पिझ्झा चाललाय आता. माझी सख्खी बहीण चीज पिझ्झा बनवती, माझी अर्धांगिनी कॅप्सिकम कापतीये आणि आमचे हे वडील आमचे आधारस्तंभ उभे थांबलेत. इथं आमचा पिलर, आमच्या घराचा पाया आणि हे आमचे छोटे छोटे कच्चे कंपनी. आता मोदक चीज कसं होतंय, आता पिझ्झा बघू कसा होतोय. पहिला पिझ्झा विदाऊट टॉपिंग वाला पिझ्झा होतोय. तुम्ही आत पण बघू शकता मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो पिझ्झा कसा झालाय. मस्त मोदरला चीज हे मेल्ट झालंय. झालेलं आहे पिझ्झा मस्त. प्रॉपर झालं का ताई? प्रॉपर खाल्लं बघ कसं मस्त झालंय. हे बघ, त्या प्रकारे ते हे बघ, हे बघ, मागणं बघ. वा मस्त छान झालेला पिझ्झा. आपला दुसरा पिझ्झा प्रतिज्ञा मॅडम करतायत. टाइम आपण आणलेलं. टोमॅटो नाही, इथं मस्तपैकी कॅप्सिकम आणि अनियन टाकलंय. आणि त्या पिझ्झा कट होतोय. इथं आपला चीज पिझ्झा तयार आहे. मला नुसतं ऑरिगॅनो चिली फ्लेक्स झालं म्हटलं. चिली फ्लेक्स टाकलं. ऑरिगॅनो पडले पुढे ते काप तरी पूर्ण. आणि आता माझ्यावरती पण ऑरिगॅनो. वा पिझ्झा बघूनच खायची इच्छा होती मित्रांनो. या पिझ्झा खायला. खरंच छान झालं. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. ही तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो. मित्रांनो काय किर रात्रीमध्ये आपण तुम्ही बघू शकता इथे टेंट आहे आपला. भयानक अशी हवा चालली म्हणून टेंटचा सगळं बॅलन्स केलाय. तर बघा टेंटला ठोकले खाली. इथं सगळं करून झालं आपलं. प्रॉपर सगळं नियोजन झालंय. पण पिझ्झा दाखव ना. पिझ्झा पाहू शकता आता टाकलं त्याला सगळं चीज मेयोनीज वगैरे सगळं टाकलंय आणि तयारी चालू केली सगळं. आपला टॉर्च इथं ठेवलाय जेणेकरून प्रकाशाचं खाली पडेल. तुम्ही काळजी घ्या मित्रांनो. जर तुम्ही अशा ठिकाणी आलात तर आजूबाजूला एखादा सरपटणारा जनावर जरी आला तरी तुमचं त्याच्याकडे लक्ष पाहिजे. मस्तपैकी तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता फुल सेफ मध्ये गेले. तिन्ही चिल्ले पिल्ले आमच्या आतमध्ये गेले. हवा नाही काय. हवा पण लागत नाही जास्त. हे आपलं ताई किती वेळ लागला अजून यायला कम्प्लीट ताई? होतच नाही लवकर. तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपल्या आंब्याची तयारी झाली. प्रतिने ते काय येतं क्लासमध्ये? खाली झालंय. हे आहे अंड, कांदा, मीठ, तिखट टाकून मस्त फेटलंय. नाही माहिती कुठे. आपली सुरी आहे ना, ते चांगलं मला नाही. ते पेपर पाहिजे त्याच्यात आहे, तर मसाला पाहिजे. आम्ही जुगाड केला मित्रांनो. उन्हातनं मध्ये सुरू केलं आम्ही. तुम्ही पिझ्झा बघू शकता. पिझ्झा सगळा प्रॉपर झालाय. तुम्हाला काय बोलायचं बाप्पा? तुम्हाला बोलायचं काय बोला. आज या ठिकाणी प्रमित तू आणलंय असं प्रेक्षणीय स्थळ वाटतंय मला. आज या ठिकाणी एवढा आनंद वाटलाय मला की आलोय मी नेमकं आज नेमकं या एवढ्या मस्त टेकडीवरती बसतोय. छानपैकी गार हवा येते. आमचे फॅमिली सगळे मुलं मुलगी सून मिसेस छान वाटते मला तरी. खूप आनंदी मी वाटतो. तुला मग काय दोन शब्द बोलायचे? मला पण खूप छान वाटते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अशा ठिकाणी मी आलेली आहे आणि तू इथं आणल्यामुळं आम्हाला एवढं छान वाटते आणि इथं एन्जॉय करतोय. मस्त आपण पिझ्झा बनवलाय, ऑमलेट बनवतोय. खूप मस्त वाटतं. शेवटी मित्रांनो एखाद्या मुलाला काय हवं असतं? आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आलेलं हसू आणि ते पण आपल्यामुळं आलंय. ते खुश झालेत आपल्यामुळं. हेच एखाद्या मुलासाठी पुष्कळ आहे. आज आमच्या दिवसाचा शेवट चाललाय. आता हॅपी एंडिंग म्हणजे चहा आता लावलाय करायला. नाही हा, तुला काय बोलायचं? मॅगीचं हॅपी एंडिंग आहे. अच्छा याच्यानंतर मॅगी पण आहे का? हा चहा लावलाय करायला आता. हा सगळा पसारा. जर कोण नवीन कॅम्पर असतील तर त्यांनी हा जो केलेला कचरा आहे तो सगळा आपापला कचरा उचलून योग्य ठिकाणी टाका. मित्रांनो पाहू शकता चहाला मस्त अशी उकळी आली आहे. इथं बघा आम्ही झोपलो असं. हे बघा आमचा पप्पा आमच्या मॅडम आमचा पप्पा व्हिडिओ काढतो झोपून. आमचा पप्पा तो चहा झालाय. मला बस बस काही दे. एकच गोष्ट. फुल पिला. रात्रीचे 12 वाजले मित्रांनो. मी मस्त चहा पितोय. प्रतिनिधी तुला काय बोलायचं? चहा कसा झालाय फर्स्ट क्लास, तुला मम्मी? एक नंबर चहा झालेला आहे.
आणि अशा वातावरणात खूप छान वाटतं चहा प्यायला. ताई रात्री 12 वाजता किती वाजले? 12. खरं 12 वाजले? रात्री 12चा चहा असं डोंगरावर आयुष्यात काय आलंच नाही. खूप सुंदर. चहा खारी खाते ते पण सांग. चहा खारे पण खाते ना, दिसते ना. नमस्कार मित्रांनो, आता 12 वाजलेत. आता आम्ही सगळं पॅकअप केलं. तुम्ही बघू शकता आतमध्ये माझी फॅमिली बसली. आता टोटली खूप अंधार पण झालाय, तर आम्ही असा विचार केला की आता लवकर पॅकअप केलं तर आपण लवकर घरी जाऊ. हा पहिला ब्लॉग असा होता की आपण जिथे स्टे नाही केला, कारण की फॅमिली असल्यामुळे आपण जास्त रिस्क घेऊ शकत नाहीये. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तुम्ही पाहू शकता आमची श्रेया झोपेत असल्यावरती पण 2 मिनिटं दाखवते. 2 मिनिटं झोपू द्या असं म्हणते. आमची ही डोळे मोठे करून बघतीये. नाटक करते लजवी. आमचं छोटस बाळ झोपलंय. मम्मी, आजचा दिवस कसा होता? खूप छान होता, एक नंबर होता, मस्त. प्रतिज्ञा? छान, एकदम छान, मस्त ट्रिप झाली, खूप छान. ताई साहेब? सुंदर, एक नंबर. बेस्ट. चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पप्पा 2 शब्द बोला, विषय क्लोज करू. आजची ट्रिप ही खूप छान झालेली आहे आणि आज खूप काही आनंद मिळाला. आज रात्रीचे 12 वाजलेत आणि आज जे रात्रीचा नजारा पाहिला आहे तो काहीतरी वेगळा होता. सगळ्यांना आनंद मिळालेला आहे खूप. त्यामुळे आता आम्ही सगळी सांगता करतो आणि घरी निघतोय. येस सर, गुड नाईट. ओके, गुड नाईट. आता मित्रांनो, खूप दमलोय मी पण. आता तुमचा निरोप घेतो आणि आजच्या ब्लॉगचा शेवट करतो. रात्रीचे 12 पण वाजलेत. ससे वगैरे पळताना पण दिसत आहेत. रात्रीचे 3:30 झालेत मित्रांनो. आता आम्ही आलोय. तुम्ही पाहू शकता संपूर्ण फॅमिली थकली आहे, दमली आहे.